नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत लोक प्रशासन या विषयाची, पबॅड या विषयाची। एमपीएससीने आता नुकतंच नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणलाय जो काही यूपीएससी सारखाच आहे। मग यामध्ये बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की ऑप्शनल कसा निवडावा, कुठला असावा, पॉलिटिकल सायन्स घ्यावा की पबॅड घ्यावा की हिस्ट्री घ्यावा की जिओग्राफी घ्यावा, तर यावरती आजचा व्हिडिओ आहे। मग सर्वप्रथम ऑप्शनल घेताना कुठल्या गोष्टी घ्याव्यात बघाव्यात, तर त्या ऑप्शनलची तुम्हाला आवड असणं गरजेचं आहे। सिलेबस नीट बघा तुम्ही, कारण का एखादा विषय जर तुम्हाला आवडत नसेल तर तो अजिबात घेऊ नका। उदाहरणार्थ तुम्हाला राजकारण आवडत नसेल तर माझा विषय घेऊ नका, पॉलिटिकल सायन्स किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन। तुम्हाला इतिहास आवडतोय तो घ्या, भूगोल आवडतोय तो घ्या, म्हणजे विषयाची आवड ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। मग आणखीन काही गोष्टी असतात का? हो, त्याचं मटेरियल अवेलेबल आहे का, त्यासाठी गायडन्स अवेलेबल आहे का, या सगळ्या गोष्टी, आणि ते स्कोरिंग आहे का हेही बघा। मग पुढचा प्रश्न येतो की सर पबॅड मुलं का घेतात आणि पॉलिटिकल सायन्स आणि पबॅड या दोन्हीमध्ये काय फरक आहे? मी पॉलिटिकल सायन्सही शिकवतो आणि मी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनही शिकवतो, मग दोन्हीत फरक काय? तर पबॅडचा सिलेबस हा इतर कोणत्याही ऑप्शनलच्या सिलेबसपेक्षा कमी आहे। हा जवळजवळ 40% जास्त कमी आहे। म्हणजे याचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट काय आहे, तर सिलेबस कमी आहे। त्यामुळे कमीत कमी वेळेत तुम्हाला पूर्ण करायचा असाल तर पबॅड हा सगळ्यात चांगला विषय चॉईस ठरू शकतो। समजण्यासाठी सोपा आहे का? हो, का तर एक पार्ट त्याचा पूर्णतः जीएस पॉलिटीशीच ओव्हरलॅप होतो। जीएस पॉलिटी काही प्रमाणात इंटरनल सिक्युरिटी, एसआय यांच्याशी ओव्हरलॅप होतो, इथिक्सशी। मटेरियल भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे। ॲज आय सेड, जीएस बरोबर ओव्हरलॅपिंग चांगलं आहे। प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघितले तर क्वेश्चन्स हे मोस्टली करंट अफेअर्सशी लिंक असतात, आणि स्कोरिंग आहे का, तर अर्थात हा विषय देखील तितकाच स्कोरिंग आहे। मग असं दोन्हीमध्ये फरक काय? का तर तुम्ही म्हटलं की दोन्ही पॉलिटिकल सायन्स आणि पबॅड दोन्हीमध्ये फरक काय? नीट लक्षात घ्या, पीएसआर आणि पबॅड दोघांचे फायदे आहेत, दोघांचे ड्रॉबॅक सुद्धा आहेत। सिलेबस जर बघाल तर ह्याचा सिलेबस हा मोठा आहे, म्हणजे सिलेबस वाईज हा मोठा आहे, हा त्या मानाने कमी सिलेबस आहे। पण क्वेश्चन्स पेपर बघितले तर ह्याचे बऱ्याचदा सोपे असतात, ते ह्याचे ॲनालिटिकल असतात। म्हणजे तुम्हाला न्यूज वगैरे चांगल्या पद्धतीने ॲनालिसिस करता येत असेल तर पबॅड तुम्हाला सोपं जातो। दोन्ही पेपर जीएसला ओव्हरलॅपिंग होतात, त्यामुळे त्या बाबतीत काही वेगळा विचार करू नका। जीएसची दोघांचंही ओव्हरलॅपिंग चांगलं आहे, तर तिथे काही अडचण येणार नाही। मग पुढचा प्रश्न येतो, सर काही प्रमाणात प्रश्न आहेत का? येस। जर आत्ताच्या चालू घडामोडी बघितल्या तर 2च दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता, कशा संदर्भात? राज्यपालांच्या संदर्भात, की राज्यपालांनी जे काही विधेयक विधिमंडळाकडनं येतं त्यावरती निश्चित कालावधीत निर्णय घेणं अपेक्षित आहे। मग हे लँडमार्क जजमेंट आहे, मग याच्यावरती प्रश्न येऊ शकेल का? अर्थातच आला तर येऊ शकतो। म्हणजे चालू घडामोडीशी संबंधितच मोस्टली परीक्षेला प्रश्न असतात। मग पुढचा प्रश्न आहे, सर आपण क्लासमध्ये आपली ही जी काही पबॅडची बॅच असेल त्याच्यामध्ये काय काय केलं जाईल? फर्स्ट ऑफ ऑल पीवायक्यूचं अनालिसिस हे असणार आहे, म्हणजे जिथे शक्य आहे तिथे जास्तीत जास्त पीवायक्यू डिस्कस करण्याचा क्लासमध्येच प्रयत्न केला जाईल। लेक्चरच्या ज्या काही PDF नोट्स असतील त्या 2 दिवसाच्या आत अपलोड केल्या जातील ॲपवरती, जे काही आपलं SK एज्युटेक ॲप आहे। अर्थात डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, गेल्या 10 वर्षामध्ये ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता 10 वर्षापेक्षा जास्त काळ, त्यामुळे लिखाणाचा सराव नाही आहे। मग मुलांचा पहिला प्रश्न असतो, सर मॉडेल आन्सर्स मिळतील का? हो, मॉडेल आन्सर्स काही प्रमाणात तुम्हाला प्रोव्हाइड केली जातील। बॅचची वेळ काय असेल तर दुपारी 12:30, दुपारी 12 ते 1:30, आणि ही बॅच लाईव्ह असेल, रेकॉर्डिंग नाही, ऑनलाईन लाईव्ह बॅच असेल। सर कुठले दिवस असतील? आठवड्यातले किमान 4 दिवस, मंगळ, बुध, गुरु आणि शुक्र, किमान 4 दिवस ही बॅच चालेल। मग तुमचे पुढचे डाऊट्स असतील, सर डिटेलमध्ये जर बघायचं झालं तर डिटेलमध्ये बघा। मोड जे आहे शिकवण्याचं हे ऑनलाईन आणि लाईव्ह लेक्चर असणार आहेत। पुढचा प्रश्न, सर मीडियम काय असेल? कारण का काही टर्म्स आम्हाला इंग्लिशमध्ये समजतात, काही मराठीत समजतात, आम्ही इंग्लिशमधून पेपर द्यायचा विचार करतो किंवा मराठीत, तर बॅच बायलिंग्वल घेऊ आपण। मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये मटेरियल तुम्हाला मिळू शकेल। त्या बॅच जी असेल ती बायलिंग्वल असेल। कोर्सची व्हॅलिडिटी काय असेल? ज्या दिवशी तुम्ही कोर्स परचेस केला तिथून 1 वर्ष। मग आम्हाला रेकॉर्डिंग मिळेल का लेक्चरचं? अर्थात ॲपमध्ये रेकॉर्डिंग असेल। मग पुढचा प्रश्न असतो, सर किती वेळा बघायला मिळेल? कारण काय काही जण 1दा 2दा 3दा असं येतात, तर माझ्या मते ते रेकॉर्डिंग तुम्हाला कितीही वेळा बघता येऊ शकतं, ॲज लॉंग ॲज तुमची कोर्सची व्हॅलिडिटी, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही ॲडमिशन घेतलं तिथून 1 वर्ष जर व्हॅलिडिटी असेल तर कितीही वेळा तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि रिव्हिजन करू शकता, ज्याचा तुम्हाला खूप उपयोग होऊ शकेल। मग फीस काय?
फीज आहे याची 3,999 संपूर्ण पबॅटसाठी इन्क्लुडिंग GST, अर्थात याच्यात पेमेंट गेटवेचे एक्स्ट्रा चार्ज असतील, जे काय असेल ते 2-3%. पण फीस किती आहे? 3,999 इन्क्लुडिंग GST संपूर्ण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनसाठी. मग सर रिफंड वगैरे काही सोय आहे का? तर अर्थात मी ठेवलेली आहे मुद्दामून. जर तुम्हाला माझं लेक्चर आवडले नाहीत, जर तुमचं म्हणणं असेल की ॲडमिशन घेतल्यानंतर 1 आठवड्याच्या आत तुम्हाला असं वाटलं नाही सर मला नाही जमत आहे, किंवा मला तुमचं शिकवणं नाही पटत आहे, किंवा इतर काही कारणं असतील तुमची, 1 आठवड्याच्या आत ॲडमिशन घेतल्या तुम्हाला रिफंड मिळू शकतो. म्हणजे तुम्ही 1 तारखेला ॲडमिशन घेतलंय तर 8 तारखेच्या आत तुम्हाला पूर्ण रिफंड मिळून जाईल. जर या दरम्यान तुम्ही सोडलं तर 7 दिवसाच्या आत कुठलंही कारण विचारलं जाणार नाही. हा तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही फीडबॅक रिटर्नमध्ये किंवा ओरलही देऊ शकता. मग कॉन्टॅक्ट नंबर काय? 8888149555. जर तुमची काही इन्क्वायरी असेल तर तुम्ही ईमेलही करू शकता admin@skEdutech.biz. हे झालं पबॅटच्या विषयाबद्दल आणि बॅचबद्दल. आणि बॅच कधी सुरू होणार आहे? अर्थातच 22 तारखेला. त्यामुळे लवकरच भेटूया आपण या बॅच संदर्भात. थँक्यू व्हेरी मच.